विज्ञानाचे पुढील प्रश्न पाहणार आहोत, जे की येणाऱ्या सरळ सेवा एक्झाम आणि रेल्वे ग्रुप डी या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. याची उत्तरे तुम्हाला माहीत असतील तर कमेंट करा, त्यामुळे तुमचा सराव होऊन जाईल. पहिला प्रश्न आहे, पाण्याची घनावस्था कोणती आहे? पाण्याची घनावस्था कोणती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बर्फ. बर्फ ही पाण्याची घनावस्था आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या घटकामुळे फळांना गोड चव येते? याचा आन्सर आहे ग्लुकोज. पर्याय क्रमांक अ. ग्लुकोजमुळे फळांना गोड चव येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, झाडांचे मूळ कोणते कार्य करते? झाडांचे जे मूळ असतं ते कोणतं कार्य करतं? याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक ड, जमिनीतून पाणी व खनिजे शोषणे हे मुळाचं मुख्य कार्य असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता अवयव शरीरातून अपायकारक द्रव्य बाहेर टाकतो? कोणता अवयव शरीरामधून अपायकारक द्रव्य बाहेर टाकतो? उत्तर आहे मूत्रपिंड. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता गॅस फुगे भरण्यासाठी वापरला जातो? कोणता गॅस फुगे भरवण्यासाठी वापरला जातो? आन्सर आहे हेलियम. पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेंदूचा मुख्य कार्य काय असतो? मेंदूचे मुख्य कार्य काय असते? उत्तर आहे शरीर नियंत्रित करणे. पर्याय क्रमांक क याचं योग्य आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऊर्जेचे संरक्षण म्हणजेच लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगते? याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक ड, ऊर्जा फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात परिवर्तित होते आणि ती क्रिएट करता येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणती प्रक्रिया वनस्पतींमध्ये पाण्याचा वाफ स्वरूपात उत्सर्जन करते? कोणती प्रक्रिया वनस्पतीमध्ये पाण्याचे वाफ स्वरूपामध्ये उत्सर्जन करते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, ट्रान्सपिरेशन हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, रेडिओमध्ये कोणता तरंग वापरला जातो? रेडिओमध्ये कोणता तरंग वापरला जातो? उत्तर आहे रेडिओ वेव्स. पर्याय क्रमांक क याचं योग्य आन्सर होईल. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला तिथे याची PDF मिळेल आणि डेली ज्या टेस्ट होतील आपल्या चॅनलवरती त्या सर्वांची PDF तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 35 आहे, कोणत्या धातूचा वापर विद्युत तारांमध्ये केला जातो? कोणत्या धातूंचा वापर विद्युत तारांमध्ये केला जातो? उत्तर आहे तांबे. पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? मानवाच्या शरीरामधील सर्वात लहान हाड कोणते आहे? उत्तर आहे स्टेप्स. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे. आणि सर्वात मोठं हाड जर आपल्याला विचारलं तर फिमर लिहायचं आहे. स्टेप्स हे हाड जे आहे ते कानामध्ये असतं आणि फिमर जे हाड आहे ते मांडीमध्ये असतं, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणती संज्ञा पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करणाऱ्या केंद्राला वापरली जाते? कोणती संज्ञा पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करणाऱ्या केंद्राला वापरली जाते? उत्तर आहे मायटोकॉन्ड्रिया. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सौर ऊर्जेचा वापर करणारे यंत्र कोणते? सौर ऊर्जेचा वापर करणारे यंत्र कोणते? उत्तर आहे सोलर कुकर. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर होईल. पहा, पुढचा प्रश्न आहे, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? याचं उत्तर आहे स्पायगो मॅनोमीटर. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 आहे, पृथ्वीच्या सर्वात आतील थरास काय म्हणतात? पृथ्वीच्या सर्वात आतील थरास काय म्हणतात? उत्तर आहे कोअर. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या रंगाच्या प्रकाशाच्या तरंगलांबी सर्वात कमी आहे? कोणत्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी सर्वात कमी आहे? उत्तर आहे जांभळा. पर्याय क्रमांक ड याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 आहे, कोणत्या ग्रहाभोवती वलय आहेत? कोणत्या ग्रहाभोवती वलय आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक क शनी. शनी
ग्रहाभोवती वलय आहे, वलय म्हणजेच रिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या प्रकारचे रक्त युनिव्हर्सल डोनर आहे? कोणत्या प्रकारचे रक्त युनिव्हर्सल डोनर आहे? याचं उत्तर आहे ओ. ओ हे रक्तगटाचे व्यक्ती प्रत्येक दुसऱ्या रक्तगटाच्या व्यक्तीला रक्त देऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणती ग्रंथी वाढीचे संप्रेरक तयार करते? कोणती ग्रंथी, कोणती ग्लँड ग्रोथ हार्मोन तयार करते? याचा आन्सर आहे पिट्युटरी ग्लँड. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्युत प्रवाह पास होण्यास विरोध करणाऱ्या घटकाला काय म्हणतात? विद्युत प्रवाह पास होण्यास विरोध करणाऱ्या घटकाला काय म्हणतात? याचा आन्सर आहे रेजिस्टन्स. पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अणूच्या केंद्रात काय असते? अणूच्या केंद्रात काय असते? उत्तर आहे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, वीज निर्मितीसाठी जलविद्युत प्रकल्प कोठे उभारले जातात? वीज निर्मितीसाठी जलविद्युत प्रकल्प कोठे उभारले जातात? याचं उत्तर आहे डोंगराळ भागामध्ये. पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 48 आहे, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे न्यूटन. पर्याय क्रमांक अ याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शरीराचे तापमान नियंत्रित करणारा अवयव कोणता आहे? शरीराचे तापमान नियंत्रित करणारा अवयव कोणता आहे? याचा आन्सर आहे त्वचा. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर आहे. त्वचा शरीराचे तापमान नियंत्रित करते. आजच्या टेस्टमधला हा शेवटचा प्रश्न आहे, अन्नपचनाचे प्रमुख स्थळ कोणते आहे? अन्नपचनाचे प्रमुख स्थळ कोणते आहे? उत्तर आहे लघु आतडे. पर्याय क्रमांक क. लहान आतड्यामध्ये अन्नाचं मुख्य करून पचन होतं. मित्रांनो, आज आपण 50 क्वेश्चन पाहिले, म्हणजे 25 ते 50 या दरम्यानचे क्वेश्चन झाले. टोटल क्वेश्चन्स आपण आज 25 पाहिले. याची PDF हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.